पुढची बातमी पाहूयात। भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये आता राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर पार पडते। नागपुरामध्ये चिंतन शिबिराला आता सुरुवात होणार आहे। राष्ट्रवादीचे नेते, मंत्री, खासदार आणि आमदार सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत। स्थानिक निवडणुकांबाबत विचारमंथन सुद्धा होणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे भाजपच्याच बालेकिल्ल्यामध्ये सध्या राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर पार पडलं आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे सध्या आपल्या सोबत आहे। तेजस, भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर होतंय। किती वाजता या चिंतन शिबिराला सुरुवात होणार आहे आणि कोणकोणते नेते आणि पदाधिकारी उपस्थित असतील? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर भाजपच्या बालेकिल्ला आहे आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आहे ते चिंतन होणार आहे। आणि आपण जर बघितलं असेल तर संघाची भूमी मानली जाते, हे एका अर्थाने दीक्षाभूमी मानली जाते। या ठिकाणी पहिल्यांदाच जे आहे ते विदर्भात जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे आहे ते चिंतन शिबिर आहे। सकाळी एकंदरीत जे बघितलं असेल तर 10:30 वाजता हे चिंतन शिबिराला सुरुवात होणार आहे। या शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण दिग्गज नेते ते उपस्थित असणार आहेत। अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे असतील, ओबीसी मंत्री म्हणून ज्यांना ओळखलं जाते असे छगन भुजबळ सुद्धा असणार आहे। त्यामुळे या चिंतन शिबिराकडे संपूर्ण महाराष्ट्र असणाऱ्या आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे जे चिंतन शिबिर आहे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। या शिबिरामध्ये 500हून पदाधिकारी जास्त असणार आहेत। त्यासोबतच संपूर्ण जे जिल्हाध्यक्ष असणार आहेत। त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकी कशी लढायची आहे त्या संदर्भाची हे शिबिर असणार आहे। शिबिरामध्ये संघटनात्मक निवडणुका संदर्भात चिंतन होणार आहे। त्यासोबत राष्ट्रवादी पक्ष ज्या प्रकारे महाराष्ट्रात वाढलेला आहे त्यासोबतच जर बघितलं असेल तर इतर राज्यामध्ये कसा वाढला पाहिजे या सुद्धा शिबिरामध्ये चर्चा होणार आहे। त्यासोबत विदर्भात ज्या भाजपच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या बालेकिल्ल्यामध्ये कसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना खरं आहे तेजस। त्यामुळे आता एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सध्या प्रत्येक पक्षामध्ये आता चढाओढ निर्माण झालेली आहे। त्यामुळे आता या चिंतन शिबिरामधून आता नेमकं राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते काय मंथन करतात आणि त्यांना कसं मार्गदर्शन मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये सध्या राष्ट्रवादीचं शिबिर पार पडतंय आणि याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीकडून सुद्धा मोठी तयारी करण्यात आलेली आहे। सध्या नागपूरमध्ये भाजपच्याच बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर होतंय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सध्या या शिबिराला जे आहे ते आता महत्त्व प्राप्त झालंय।